बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत मोठी बातमी। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाच पालघर दौरा आहे आणि रेल्वे मंत्र्यांच्या याच दौऱ्यासाठी खास 2 डब्यांची एसी ट्रेन सोडली गेली आहे। सीएसएमटी मुंबई ते डहाणू पर्यंत या विशेष ट्रेनने रेल्वे राज्यमंत्र्यांनी प्रवास केलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज मुंबईहून डहाणूपर्यंत एका विशेष ट्रेनने प्रवास करतात। आपण बघू शकतो की रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोडण्यात आलेली आहे। ही थेट डहाणूपर्यंत जाईल। रेल्वे बोगीसह केवळ 3 डबे याला जोडण्यात आलेले आहेत आणि शेवटच्या वातानुकूलित डब्यात रावसाहेब दानवे बसलेले आहेत। रावसाहेब दानवे इथून डहाणूला जातील आणि डहाणूवरून नरेशवाडी इथं होणाऱ्या विकसनशील भारत या कार्यक्रमाला आपली हजेरी लावतील। या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील अशी माहिती आपण बघू शकतोय की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही विशेष ट्रेन सोडलेली आहे आणि हा जो शेवटचा वातानुकूलित डब्बा आहे याच्यातच रावसाहेब दानवे बसून प्रवास करतायत। सोबत त्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते सुद्धा प्रवास करतात। आपण बघू शकतोय की पालघर इथं होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून एका विशेष गाडीने रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित कदमसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। आणि सकाळची अशी वेळ आहे की ज्या वेळेला प्रवास करताना मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडते, मुंबईकरांना जीव घेण्या प्रवासाला सामोरं जावं लागतं। त्याच मुंबईतनं एक विशेष ट्रेन सोडली गेली डहाणूपर्यंत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या सुखकारक आणि आरामदायी प्रवासासाठी। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला माहिती देतात। अमेय, जिथे मुंबईकर झगडत असतो एकेका सीटसाठी किंवा आपल्याला आज शिरकाव मिळाव्यासाठी, मुंबईच्या दृष्टीने पीक आवर्स असलेल्या वेळेमध्ये रेल्वे राज्यमंत्र्यांसाठी मात्र 2 विशेष बोगींची ट्रेन सोडली जाते। काय प्रतिक्रिया उमटल्यात? खरं सांगतेस ज्ञानदा तू, मी सुद्धा खरं तर हा सगळा नजारा बघून आश्चर्यचकित झालो, कारण की सकाळची वेळ आहे, पीक अवर्स आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं एक स्पेशल ट्रेन सोडली जाते ज्याच्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रवास करतायत। बरं, असंही नाहीये की रावसाहेब दानवेंच्या सोबत अति महत्त्वाच्या आणखीन काही व्यक्ती सुद्धा आहेत। केवळ दानवे एकटेच या बोगीतनं प्रवास करतायत। या विशेष रेल्वे गाडीला केवळ 3 बोगी जोडलेल्या होत्या। इंजिन, त्याच्या मागे गार्डचा डब्बा, त्याच्यानंतर एक फर्स्ट एसीचा डब्बा ज्याच्यात दानवेंचे सुरक्षाकर्मी आणि रेल्वेचे पोलीस अधिकारी आणि जे तत्सम अधिकारी ते होते आणि मागच्या डब्यात केवळ रावसाहेब दानवे हे जाताना दिसलेले आहेत। आम्ही दानवेंची याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु रावसाहेब दानवेंनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया किंवा माध्यमांशी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे। जसं तू सांगितलंस की ही सकाळची वेळ आहे, घड्याळाच्या काट्यावर चालणारं मुंबईकरांचं आयुष्य असतं। सकाळी ट्रेनमध्ये एक जागा किंवा डोरवरती आपल्याला चढायला मिळावं यासाठी मुंबईकरांना जी कसरत करावी लागते ती एका बाजूला आहे आणि आज इथं दानवे एक विशेष ट्रेन घेऊन डहाणूच्या दिशेने रवाना झालेत। बरं, डहाणूकडे ही थेट लाईन जाते अशातलाही भाग नाहीये। डहाणू हे पश्चिम रेल्वेवरती येणारं एक स्टेशन आहे, त्यामुळे अपेक्षा अशी होती की डहाणूपर्यंत जायचंय तर डहाणू लोकल ही आहे, अस्तित्वात आहे पश्चिम रेल्वेवरती, त्यानं रावसाहेब दानवे जातील अशी अपेक्षा होती, परंतु तसं झालं नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं त्यांच्यासाठी त्यांच्या या एका विशेष प्लॅटफॉर्मवर मी त्याच प्लॅटफॉर्मवरती सध्या उभा आहे ज्याच्यावरनं रानवे यांची ट्रेन रवाना झाली। ही विशेष ट्रेन दिव्यापर्यंत जाईल आणि दिव्यानंतर त्या ट्रेनचा मार्ग बदलून ती डहाणूच्या ट्रॅकवरती वळवली जाईल। त्यामुळे अतिशय राजकीय बडदास्त इथं ठेवलेली रेल्वे मंत्र्यांची पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी खरोखरच लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार करण्याची गरज आहे की सर्वसामान्य जनता कशा रीतीने प्रवास करते आणि आपण त्या संपूर्ण संस्थेचे एक लोकसेवक आहोत आणि आपण कशा पद्धतीने प्रवास करतो। खरं तर या दौऱ्यासाठी ते अन्य दळणवळणाच्या वाहनांचा सुद्धा पर्याय स्वीकारू शकले असते, ते रस्ते मार्गाने जाऊ शकले असते, फार तर ते हवाई मार्गाने सुद्धा जाऊ शकले असते, परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याच खात्यातल्या एका स्पेशल ट्रेनचा सहारा घेतला आणि त्या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून रावसाहेब दानवे हे डहाणू इथल्या एका विशेष सरकारी कार्यक्रमासाठी विशेष सरकारी ट्रेननं रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानदा, आणि खरं तर रेल्वे राज्यमंत्र्यांसाठी ही एक खूप नामी संधी होती मुंबईकरांचा त्रास जाणून घेण्याची, रेल्वे प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्याची,
कारण एकीकडे गर्दीमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी रेल्वेकडनं विशेष अभियान राबवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना निवेदन दिली जातात की तुम्ही तुमच्या कार्यालयीन वेळा बदला. या सगळ्याचा आढावा घेण्याची एक नामी संधी चालून आलेली असताना रेल्वे राज्यमंत्र्यांनी मात्र एक वेगळ्याच थाटामध्ये प्रवास करण्याला जास्त पसंती दिली, अधिक पसंती दिली. जर ते रेल्वेनं गेले असते तर रेल्वेच्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेता आल्या असत्या. रस्ते मार्गाने गेले असते तर रस्ते किती खराब आहेत, त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीनं लवकरात लवकर कशी व्हायला हवी आहे याची जाणीव त्यांना झाली असती. पण असो, त्यांनी पर्याय निवडला एका स्पेशल ट्रेनचा. धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल. आणि यापुढची बातमी आहे हिंगोलीमध्ये.